जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात होत असून येत्या 9 तारखेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुणे शहरात भव्य आगमन होणार आहे आणि दोन्ही पालख्या 2 दिवस पुण्यात मुक्काम असणार आहेत। या पार्श्वभूमीवर वारी सोहळा सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पाडण्यासाठी पुणे शहर पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात असणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली। पुण्यात आज पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली। पुणे शहर पोलीस दलांकडून पालखी बंदोबस्त योग्यरीत्याने नियोजनबद्ध पद्धतीने डिप्लॉय करण्यात आलेली आहे। अंदाजन आमचे 7000 पोलीस अधिकारी कर्मचारी, SRP कंपनीज, BDDS टीम्स, QRT टीम्स, होमगार्ड्स इत्यादी डिप्लॉय करण्यात आलेली आहे। वाहतुकीची योग्य नियोजन करण्यात आलेली आहे। त्यामध्ये वारकरी असतील, वारकऱ्यांचे दिंडीचे गाडी असतील किंवा जे आम दर्शनार्थी आहे त्यांचे योग्य सुरक्षा आणि योग्य कम्युटिंगसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे। पाऊसची स्थिती असल्यामुळे जी काही काळजी घेणे आवश्यक आहे त्याचे पण विचार करून नियोजन करण्यात आलेली आहे। डिझास्टर मॅनेजमेंट टीम्स, NDRF, SDRF आणि आमचे क्विक रिस्पॉन्स मॉड्यूल्स या दृष्टिकोनातून इफेक्टिव्हली हाय अलर्टवर ठेवण्यात आलेली आहे। महिलांची सुरक्षा किंवा आम नागरिकांची सुरक्षा, त्यांचे मालमत्तेची सुरक्षा, मोबाईल चोरी न होण्यासाठी आवश्यक उपाययोजना, मंगलसूत्र चोरी प्रतिबंध करण्यासाठी योग्य जे प्रोफेशनल क्राईम कंट्रोल मेजर्स आहेत त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। पालखीला एक क्लोज प्रॉक्सिमिटी टीम देण्यात आलेली आहे, जे क्लोज प्रॉक्सिमिटी टीम शिफ्ट्स मध्ये पालखीची योग्य मूव्हमेंट राहील, तसेच दर्शनार्थीला योग्य नियोजनबद्ध पद्धतीने त्यांना दर्शन सोयीस्कर होईल यासाठी पण उपाययोजना करण्यात आलेली आहे। पुणे शहर पोलीस दल या अत्यंत मोठ्या बंदोबस्तासाठी पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने तयारी केलेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की या पूर्ण सण उत्सव अत्यंत चांगल्या रीतीने पार पाडतील। मी सर्वांना या पालखी उत्सवासाठी हार्दिक शुभेच्छा देतो।